नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महायुती सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आणणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. मित्रांनो, निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्याचे काम सरकारने हाती घेण्यात आले आहे. मित्रांनो, लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहे. आणि मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळवा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे. मित्रांनो, लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई-KYC करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे. लाभार्थी हयात आहे की नाही देखील तपासले जाईल. यावर्षी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई-KYC करणे बंधनकारक राहील. मित्रांनो, ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल. तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेरतपासणी करण्यात येईल. निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, 2,30,000 महिला वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला कुटुंबातील सदस्यांची नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वइच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 महिलांचा समावेश आहे. अशा एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहे. मित्रांनो, तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही 2,30,000 महिला वय वर्ष 65 पेक्षा जास्त महिला 2,30,000 पेक्षा येथे कपात करण्यात आलेले आहे. त्यामध्ये येथे ज्या व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन आहे अशा महिला 1,10,000 कपात करण्यात आलेले आहे. त्या मित्रांनो, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी अशा महिला 1,60,000 महिला यांचा समावेश येथे कपात केल्या गेलेला आहे. अशा एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेतून कपात केल्या गेल्या आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये आणखी काही नवीन नियम करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या योजनेमध्ये दर वर्षाला येथे ई-KYC करणे बंधनकारक करण्याचे येथे राज्य सरकारच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत आहे. मित्रांनो, त्या नियोजन केल्यानंतर बऱ्याचशा काही महिला अशा आहे की येथे कपात होण्याची येथे शक्यता येथे वर्तवली जात आहे. मित्रांनो, असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, या व्हिडिओबद्दल, या लाडकी बहिणीबद्दल आपले काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की येथे कळवा. जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.